आतापर्यंत आपण 8 प्लॅनेटची इन्फॉर्मेशन पाहिली. नेक्स्ट आहे सेलेस्टियल बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड द प्लॅनेट. म्हणजे ग्रहांच्या सभोवताली ज्या खगोलीय वस्तू सेलेस्टियल बॉडी फिरतात त्यांना काय म्हणायचं? त्यांना म्हणायचं सॅटेलाइट्स. काय म्हणायचं? सॅटेलाइट्स. मराठीत त्याला आपण उपग्रह म्हणायचं. काय म्हणायचं? उपग्रह. विच इज नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. म्हणजे पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? तो कोणता आहे? म्हणजे चंद्र. पिरियड ऑफ रोटेशन अँड रिव्हॉल्युशन ऑफ मून. आता लक्षात घ्या, चंद्र जे आहे ना त्याला स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी सारखा कालावधी लागतो. म्हणजे त्याचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आणि पिरियड ऑफ रोटेशन हे दोन्ही कसे आहेत? सारखे आहेत. आणि ते किती आहे? 27.3 days. ओके. त्यानंतर which planets do not have satellites. म्हणजे असे कोणते प्लॅनेट्स आहेत ज्यांना उपग्रह नाहीत? मग ते कोणते कोणते आहे? मर्क्युरी अँड व्हेनस. तर बुध आणि शुक्र हे असे दोन ग्रह आहेत की ज्यांना काय नाही? उपग्रह नाहीत. स्मॉल साइज बॉडीज that are formed along with the solar system but not turned into planets. म्हणजे अशा लहान साईजच्या कोणत्या सेलेस्टियल बॉडीज आहेत की ज्यांची निर्मिती केव्हा झाली? जेव्हा सूर्यमाला तयार झाली, पण त्यांचं रूपांतर हे ग्रहामध्ये झालं का? नाही. मग जे स्वतः ग्रह तयार करू शकले नाही त्या सेलेस्टियल बॉडीजला म्हणायचं ऍस्ट्रॉइड. काय म्हणायचं? ऍस्ट्रॉइड. ओके. Asteroid belt of celestial bodies is present between which two planets? दोन अशी कोणते ग्रह आहेत की ज्यांच्या दरम्यान ऍस्ट्रॉइड बेल्टचा पट्टा आहे? आणि आपण पाहिलेलं आहे ते दोन ग्रह कोणते आहेत? मार्स अँड ज्युपिटर. मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान लघु ग्रहांचा पट्टा आहे, त्याला आपण ऍस्ट्रॉइड बेल्ट म्हणतो. A small size celestial body that revolve independently around the sun. मग आता अशा कोणत्या सेलेस्टियल बॉडी आहेत की जे प्लॅनेट नाहीये पण सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरू शकतात? त्यांची स्वतःची अशी एक कक्षा आहे. तर तशा प्लॅनेटला म्हणायचं डॉर्फ प्लॅनेट. काय म्हणायचं? डॉर्फ प्लॅनेट म्हणजे काय? बटुग्रह. काय म्हणायचं? बटुग्रह. म्हणजे बटुग्रह किंवा डॉर्फ प्लॅनेट हे प्लॅनेट आहेत का? नाही. पण ते कोणाभोवती? सनच्या सभोवताली एका विशिष्ट ऑर्बिट मध्ये फिरत असतात. राईट एक्झाम्पल ऑफ डॉर्फ प्लॅनेट. डॉर्फ प्लॅनेटचं बेस्ट एक्झाम्पल कोण आहे? प्लुटो. कोणता ग्रह आहे? प्लुटो. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन ऑफ प्लुटो. म्हणजे प्लुटोला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो? किती कालावधी लागतो? 248 इयर्स. म्हणजे 248 इयर्स लागतात एक फेरी पूर्ण करण्यासाठी प्लुटोला. कोणाभोवती? सूर्याभोवती. पिरियड ऑफ रोटेशन ऑफ प्लुटो. मग प्लुटोला स्वतः भोवती एक फेरी पूर्ण करण्याची असेल तर त्याला किती कालावधी लागतो? तर किती दिवस लागतात? 6.38 डेज. 6.38 एवढ्या दिवसामध्ये प्लुटो हा बटुग्रह स्वतः भोवती काय करतो? एक फेरी पूर्ण करतो. ओके.